राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास खलबतं, उमेदवार आणि नाराजी नाट्यावर खल. नाशिकात एबी फॉर्म वाटपावरून भाजपात गोंधळ, कैलास अहिरे आणि सीमा हिरे यांच्यात बाचाबाची, भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मनसे मुंबईत 52 जागा लढवणार, मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार. नवी मुंबई, संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, नाशिकमध्ये युती तुटली. आतापर्यंत 7 महानगरपालिकेमध्ये युतीला सुरू. राहुल नार्वेकरांच्या कुटुंबाला भाजपाकडून 3 तिकीटं. नार्वेकर कुटुंबातील 2 स्थानिक नगरसेवकांसोबत 1 अतिरिक्त तिकीट. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांना इच्छुक उमेदवारांनी घेरलं, तर अमरावतीत एबी फॉर्म न मिळाल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की. संभाजीनगरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रावर गर्दी, पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची. येत्या 16 जानेवारीला मुंबई मनपामध्ये महायुतीचाच महापौर दिसेल, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना विश्वास. स्वतःच्या मतदारसंघात नाराजी दूर करण्यात आदित्य ठाकरेंना अपयश, वरळीत मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात. नागपुरात शिवसैनिकांनी उमेदवारी अर्ज जाळले, उमेदवारीमध्ये भेदभाव झाल्यानं शिवसैनिक चिडले, भाजपात 8 जागा सोडल्यानं शिवसैनिक नाराज. मुंबई मनपासाठी राष्ट्रवादीची 3री यादी जाहीर, 30 उमेदवारांना संधी, आतापर्यंत 95 उमेदवार मैदानात, मुंबईत राष्ट्रवादी स्वबळावर. प्रवीण दरेकरांचे भाऊ प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात, भाजपाकडून एबी फॉर्म वॉर्ड क्रमांक 3 मधून लढणार. पुण्यात शिवसेना भाजप युती संदर्भात अद्याप निर्णय नाही, उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये नेत्यांची खलबत. भाजपनं फेकलेल्या जागांवर शिंदेंचे उमेदवार लढणार, शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या आता भाजपाच्या तुकड्यांवर, एकनाथ शिंदेंना खासदार संजय राऊतांचे टोले. संभाजीनगरमध्ये आरपीआय आठवले गट आक्रमक, भाजपानं दगा दिल्याचा आठवले गटाचा आरोप, कार्यकर्त्यांनी भाजपानं बॅनर फाडले. अन्य पक्षांमधील बंडखोरीचा राष्ट्रवादीला फायदा, भाजपा ठाकरे गट मनसेतील बंडखोर, राष्ट्रवादीच्या गळाला, अनेक उमेदवारांना राष्ट्रवादीनं दिली उमेदवारी. गुंड गजा मारणेची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, जयश्री मारणे बावधनमधून राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार. भुयारी मेट्रोची उद्या रात्रभर सेवा, मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या धावणार. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या 2ऱ्या वर्धापन महोत्सवाचा उत्साह, राम मंदिर ट्रस्टकडून 5 दिवसांच्या उत्सवाचं आयोजन. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये जय्यत तयारी, 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार.